ची इच्छा मागून कॉइन इथे चिपकला पाहिजे. तुम्ही इच्छा. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. नमस्कार मंडळी, मी अमोल परब स्वागत करतो आजच्या आपल्या नवीन छोट्याशा व्हिडिओमध्ये. तर मंडळी, आज आपण आलो आहे वज्रेश्वरीला, वज्रेश्वरी योगिनी माताचं दर्शन घ्यायला. तसंच मंडळी, आपण आज जाणार आहे गणेशपुरीला श्री नित्यानंद स्वामी महाराज यांचं आपलं दर्शन होणार आहे. आणि तसंच मंडळी, तिकडे 5 कुंड आहेत. त्या 5 कुंडांचं मी तुम्हाला दर्शन आज या व्हिडिओमार्फत देणार आहे. तर मंडळी, व्हिडिओ पूर्ण बघा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडली तर व्हिडिओ लाईक, शेअर आणि कमेंट्स नक्की करा. आणि तुम्हाला त्याच्यामध्ये काय नवीन अजून तुम्हाला व्हिडिओ बघायचे असतील तर मंडळी आताच मला सांगून ठेवा. नेक्स्ट संडेला आपण ती तुम्हाला दर्शन मी देणार आहे आणि तिकडे आम्ही फिरायला जाणार आहे. तर मंडळी, चला आता व्हिडिओ पूर्ण बघा आणि लास्टपर्यंत बघा. तर मित्रांनो, आता आपण पोचलो आहे वज्रेश्वरीला. बघा, इकडे छोटे छोटे दुकान आहेत बाहेर. इकडे तुम्हाला गाड्या वगैरे पार्क करण्यासाठी जागा आहे. त्याचबरोबर बघा, वरती मंदिर आहे, वज्रेश्वर योगिनी देवी मंदिर. आपण आता वाजलेत किती वाजले का काय माहिती. 2 वाजले ना. 2 वाजले. ते बघा, काय येते प्रसाद वगैरे घेते. टेस्ट नको फक्त मला हे करायचं. तो साध्यातला आहे, साखर जास्त. बस हे करायचं, देवीकडे दाखवून आणायचं आपलं. देवीकडे ह्याला काय प्रॉब्लेम आहे? तो कितीला आहे? 100ला, 50. मोठा वाला घेऊ रे. घे मग एक काम करणं. ते बी 50. बघ चल, पैसे दे त्यांना जीपे मध्ये. मोबाईल माझ्यात ठेवलाय. मित्रांनो, आपण आता वरती जाणार आहे मंदिरामध्ये. दाखवतो वरती कशा प्रकारे मंदिर बांधलेलं आहे वगैरे काय. अशा प्रकारे ज्यांची मन्नत वगैरे असते ते लोक धूप कापूर पेटून असं जातात. कोणाची इच्छा असते, मन्नत मागलेली असते कोणी कोणी. ये चल. आली त्या गाडीवरती बसून पाय दुखायला लागले ना. हा, गर्दी आहे का? आहे, वरून लाईन आहे का? हो काय थंड वाटलं, एकदम भारी वाटलं. थंड आहे ना, झाल्यावर एकदम फुल थंड वाटलं. बघा खालती वातावरण. कुठून लाईन चालू होते? इकडून बघा लाईन आहे एवढी. तर आपण लाईनमध्ये जास्त लाईन तर वाटत नाही मला. बघू, आपण लाईनमध्ये उभं राहायला करणार नाही. तर आता मंदिराचं बांधकाम जे आहे ते मित्रांनो भरपूर भारी एकदम आहे. आणि लाकडी बांधकाम आहे असं वाटते मला. कारण की समोर दगड आहे ना, दगडी बांधकाम आहे. समोर दगडी आहे, लाकडी आहे, लाकडीच आहे. हां, लाकूड आहे, दगड आहे. तो दगड आहे ना, तो समोर हे लाकूड.
तर तुम्ही जर वरती आला तर एकदम वातावरण एकदम खूप थंड आहे. खालती तुम्ही गेला तर तुम्हाला खूप गरम वाटेल आणि वरती जे वातावरण खूप थंड आहे, पण बायकोसोबत तुम्हाला सगळं वातावरण गरमच वाटेल. हे बघा अशा प्रकारे मंदिर बांधण्यात आलेलं आहे. आतमधून असं मंदिर दिसतं. मित्रांनो जरा आपण इकडे जरा बसून आराम करूया. प्रकारे मंदिर वगैरे आतमधून बांधलेलं आहे. आणि आतमध्ये आल्यावर तुम्हाला खरंच खूप छान वाटेल. आम जरा 2 मिनटं बसूया आता. हे बघा मस्त आहे आतमध्ये. कुठे जायचं आपल्याला? कुंडांच्याकडे जायचं, गणेशपुरात जायचं. चला तर अशा प्रकारे बाहेरून मंदिर दिसतंय. हे बघा अगदी कळस आहे मंदिराचा. मस्त शांत वातावरणात मंदिर बांधलेलं आहे. तर इकडे पण आहे. आता आपण ह्या मंदिरात जाऊया. इकडे बाजूला छोटंसं मंदिर आहे. विष्णू आहे का? ब्रह्मा विष्णू? बघा इकडे मित्रांनो जे देवीला साड्या अर्पण करतात ते इकडे कमी खालती झाले ते कमी पैशामध्ये देतात, इकडे विकतात. तर तुम्ही इकडे आलं तर तुम्हाला इकडे हे पण भेटेल. स्टार्टिंग प्राईस 200 रुपयापासून. तर आम्ही एक साडी आता घेतलेली आहे कल्पिताने. तर तुम्ही जेव्हा म्हणजे मंदिर बिझी असतं तेव्हा तुम्ही इकडून पण पूर्ण लाईन असते आणि तिकडून पण म्हणजे खूप लाईन असते. हां मंदिराच्या मागच्या बाजून मंदिराची शांतता आणि इकडे जे वातावरण खूप चांगलं आहे आणि बघण्यासारखं आहे. तुम्ही आलात तर नक्की या सगळेजण. हे बघा मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही तुमची इच्छा मागून कॉईन इथे चिपकला पाहिजे. तुम्ही इच्छा मागली तर हे बघा असे चिपकले आहेत कॉईन. मी प्रयत्न केला तर मला काही कॉईन चिपकला नाही, पण आता तिकडे भरपूर कॉईन पडलेले साफसूफ झाले. बघा अशा कॉईन इथून सगळे चिपकले आहेत. कोणा कॉईन चिपकले आहेत तर एक भारी आहे इकडे बघण्यासारखं आहे काहीतरी नवीन. तर चला आपण जाऊया आता. बघा आता इकडून आपण जाऊया बाहेर मंदिराच्या. इकडे कधी आली तू? इकडे कधी आली? तर बघा इथे पण मित्रांनो शंकराची पिंडी आहे छोटीशी. आपण किती पिंड आहेत का? ते काय लिहिलंय? एकूण 3 पिंड आहेत बाहेर.
अशी लाईनीत तीन तीन पिंड आहेत. काय ते हे मला बोर कुठे भेटलं? शंकराच्या पिंडीवर. मस्त आहे. काय खाल्लं ना आपण? बरं वाटलं जरा. बस हा का? उपवास आहे माझा. साडीचा कलर छान आहे ना, माझ्यावरती चांगली वाटेल. बघा याच्या वरती पण जाऊ शकतो कल्पिता. नाही नाही नाही, आपण नाही जाऊ शकत. हे बघा असं त्या साईडची वेगळी बाजू मगाशी मी तुम्हाला दाखवलं, ही ह्या साईडची बाजू. तर आपण आता जाऊया मंडळी खालती पायथ्याशी जाऊया आणि तिकडे आता थोडंसं काहीतरी कुंड आहेत, ते कुंड आपण बघूया. हे बघा इथे मंदिराच्या बाहेरच मस्त तुम्हाला खायला वगैरे भेटेल, लाडू वगैरे प्रसाद वगैरे सगळं मंदिराच्या बाहेरच भेटून जाईल. म्हणजे खालती जायची गरज नाही, मंदिराच्या आवारात दुकान आहेत छोटी छोटी. एकूण 3 किल्ले आहेत बाहेर. लाईनीत तीन तीन पिंड आहेत. काय ते हे मला बोर कुठे भेटलं? शंकराच्या पिंडीवर. मस्त आहे. काय खाल्लं ना आपण? बरं वाटलं जरा. बस हा का? उपवास आहे माझा. साडीचा कलर छान आहे ना, माझ्यावरती चांगली वाटेल. बघा याच्या वरती पण जाऊ शकतो कल्पिता. नाही नाही नाही, आपण नाही जाऊ शकत. हे बघा असं त्या साईडची वेगळी बाजू मगाशी मी तुम्हाला दाखवलं, ही ह्या साईडची बाजू. तर आपण आता जाऊया मंडळी खालती पायथ्याशी जाऊया आणि तिकडे आता थोडंसं काहीतरी कुंड आहेत, ते कुंड आपण बघूया. हे बघा इथे मंदिराच्या बाहेरच मस्त तुम्हाला खायला वगैरे भेटेल, लाडू वगैरे प्रसाद वगैरे सगळं मंदिराच्या बाहेरच भेटून जाईल. म्हणजे खालती जायची गरज नाही, मंदिराच्या आवारात दुकान आहेत छोटी छोटी. चला मित्रांनो आपण आता जाऊया. कुंड आहेत खालती, ते कुंडाचे आपण दर्शन घेऊया. म्हणजे तिकडं कुंडामध्ये बोलतात 6 काहीतरी कुंड आहेत, तर आपण तिकडं जाऊन दर्शन घेऊया. आंघोळ वगैरे करायला जमणार ना आपल्याला, पण बघूया आपण कशा प्रकारे कुंड वगैरे आहेत ते. चला बघूया. तर मित्रांनो आता आम्ही आलेलो आहे कुंडांच्या इकडे आंघोळ करायला. हे बघा एक रूम भेटली आम्हाला, रूम घेतली आम्ही, 300 रुपये दिले त्यांना. आणि आता आम्ही तिकडे कपडे वगैरे चेंज करून आम्ही तिकडे आता कुंडाच्या इकडे आलो आहे आंघोळ करायला. तर चला तुम्हाला दाखवतो इकडची मजा आजची कशी गेली ती. चला हे बघा समोरच साईबाबा प्रति शिर्डी मंदिर आहे. हे बघा प्रति शिर्डी मंदिर साईबाबांचं. तर आपण जाणार आहे इकडून कुंडामध्ये आंघोळ करायला. अरे बाप रे बाप, गाडीची चावी तिकडेच ठेवली ना आपण. कारण 2 कुंडामध्ये आता आंघोळ केलेली आहे. आता आपण 3ऱ्या कुंडात जातोय आंघोळ करायला. काय गरम आहे पाणी, खरोखर खतरनाक गरम आहे. हा बघा मंडळी मस्त एकदम पाणी याचं कुंडात आहे ना, खरोखर खूप गरम आहे कुंडाचं पाणी. बघा हां टाक टाक अंगावर टाक पूर्ण टाक. हां मस्त. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. हां चल बस झालं, आता जायचंय. बस झालं बस झालं बस झालं. वा 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 भारी वाटलंय बघ. टाक टाक. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. कोण रे? वा 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 काय सनसेट आहे.
समोरच प्रतिशिर्डी साईबाबांचं मंदिर आणि मस्त समोरच वातावरण सनसेट खूप छान. ते कुंडा बघूया आपण. कुंडात आपण पायरी आहे की नाही तर मध्ये हा जातात पण पाणी पाहिला. हे बघा असं कुंड. हे काय माहिती आहे का त्या मित्रांनो, हे बघितला तुम्ही कुंडात अंघोळ झालेली आहे आपली, नदीला पण अंघोळ झालेली आहे. आता आपण लवकरात लवकर इथून निघूया. समोर प्रतिशिर्डी मंदिर आहे साईबाबांचं, पण आपल्याकडे जायला टाईम नाही कारण आपल्याला घरी पण जायचं आहे. रोड भरपूरच खराब आहे जायचा, तर आपण आता घरी निघूया जायला कारण 2-2.5 तास आपल्याला जातील जायला. चला मंडळी, आपण आता जाऊया घरी.